नमस्कार मित्र. नमस्कार मित्र. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीर पुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्याच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्माला आला. मानाचा मुजरा करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना. महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व मावळ्यांनी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. केवळ दाढी मिशी वाढवून कपाळाला चंद्रकोर लावून शिवभक्त नाही झाले. त्यांचे विचार, महिलांविषयी आदर, इतरांशी प्रेम आचरणात आणले तर तुम्ही खरे मावळे. वाजा गाजा करून जयंती सर्व साजरी करतात, पण त्यांच्या विचारांची माळ आपल्या गळ्यात पडली पाहिजे. म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त महाराज कोण होते ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. नाही मोठा ग्रंथ, पण छोटंसं पुस्तक वाचून जयंती साजरी करूया. जय भवानी, जय शिवाजी. चल भावा, आज डीजेमध्ये बघ नाचू, पाय दुखते. अरे बंटी, आज खरा शिवभक्त पाहायला मिळाला. आय एम प्राऊड ऑफ यू भावा. काश सर्व शिवभक्तांचे विचार तुझ्यासारखे. तू इथे कसा? मी आज गावचा. चल येतो, मला अजून दुसऱ्या गावात जायचं. बंटी दादा, बंटी दादा. हे आपलं गाव आणि हा माझा रोजचा रस्ता. भावना कुठे चालली बाई? त्याला आपलं गाव दाखवत. भावना कोण आहे? माझ्या आत्याचा मुलगा. आपल्या विद्या मावशीच पोरगं आहे का? हो. लय म्हणून मला इथं शहरात गेला तर उजळला. कोण हे कारण? भले का माहित बा, मी तर तुझ्यासोबत होतो ना. झोल्याले सांग, मला या डोंबड्याची पूर्ण हिस्ट्री पाहिजे. चला काका, येते मी. हो हो बाई, पाहुण्याला घेऊनच आपल्या घरी चहा घ्यायसाठी. हो हो. अरे का रे कोंबड्या? काहीच नाही बा, कोण बसू ना? उभं राहिल्यानं पाय दुखते ना म्हणून. मग बसल्यानं ते ढोंग नाही दुखत का? नाही, मग मी उभा राहील. उभं राहिल्यानं ते पाय नाही दुखत का? म्हणून तर मी बसणार. तू या मागं कोण लागन बा? लागलं कुत्र्या मागं. बसरे बा, मरता का विचार करू. अबे त्या कारेले पाहिल्यापासून मला दिमागच उडाला. तुला माहिती ना बाल्या, मला भावना किती आवडते म्हणून. अरे असं ना, आता तिचा कोणता चुलत भाऊ. अबे चुलत भाऊ असो की सग्गा भाऊ, तिच्यापाशी कोणी आलं ना मला सहन नाही. बरं बरं, तू थंड घे, एवढा गरम नको. अबे ते पाय, चोल्या आलं. अबे कोण वय? कुठचा वय? काय वय? लवकर सांग. धीर धर भाऊ. त्या भावानं पुरा बायोडाटा. नाव प्रथमेश संतोष पडलवान, राहणार अशोकनगर, पाटीपुरा, यवतमाळ. वय 21 वर्ष. हाईट 5.11 इंच. शाळा 5 नंबर. कॉलेज अमलोकचे महाविद्यालय. अबे मले का त्याच्यासोबत लग्न करायचं आहे? अबे तिचा कोणी फक्त एवढं सांग. तिच्या आत्याचा मुलगा, म्हणजे भावना त्याच्या मामाची पोरगी. मातीत मामाची पोरगी म्हणजे आधी घरवाली. अबे बंट्या, सकाळची गोष्ट तर सांगायचीच राहिली तुले. कसं वाटलं मग आमचं गाव? मी गाव नाही, तुला पाहायला येतो. चल रे. तुला माहित आहे ना तू मला छान वाटते म्हणून. अच्छा. तुझा होकार असेल तर एका गाण्याचे प्रत्यक्ष जीवनात रूपांतर करायचे आहे. कोणत्या? माझ्या मामाच्या पोरीला एक झटक्यात पटवली. याचा अर्थ बंट्याचा पत्ता कट. गेली वहिनी बंटीच्या हातून.
हे तर असं झालं, गाडी आवडते बंटीले आणि चालवणार तो. अभि इथं आधीच मग हृदयात आग लागून आहे आणि तू त्याच्यात अधिक तेल टाक. आता मला समजत नाही त्या कारच्या विषयी हात कसा करू. अबे त्या भाऊ आहे ना बी तसा, त्या भाऊ लावून आता त्याची विल्हेवाट. तू फक्त पाहत राह. पण मला एक सांग, मी जर त्याला छाप केलं तर तुला कसा समजा मी त्याला छाप केलं म्हणून? काही पुरावा तर लागेल ना. अबे मी येतो ना त्यासोबत. चाल ना मग. धागड नाती नाक धिन्न धागे नाती नाक धिन्न धागड नाती नाक धिन्न धागे नाती नाक धिन्न धागड नाती नाक धिन्न धागे नाती नाक धिन्न धागड नाती नाक धिन्न धागे नाती नाक धागड नाती नाक धिन्न धागे नाती नाक धिन्न धागड नाती नाक धिन्न धागे नाती नाक. हाईट तर चांगली आहे, झाड धिप्पड आहे, यवतमाळचा पोट्टा ते पण पाटीपुरातला. पण या गावातून चुकी केली. कोण आहे बे तू? तसं तर सगळे मले झोल्या झोल्या म्हणते, पण माझ्या नाव आहे सनी, सनी डोंगरे. काय पाहिजे बे तुले? चुपचाप या गावातून चालला जाय. भावना बहिणीच्या आसपासही भटकला ना पाहिजे. या गावात फक्त एकच भाई आहे, झोल्या भाई. त्या सारखे मी एका चापी डायरेक्ट मातीत झोपलं. अबे तू आता बाल्या बाल्या वाचो, बाल्या बाल्या वाचो, बाल्या बाल्या वाचो, बाल्या. आई हा धागड नाती नाक धिन्न धागे नाती नाक धिन्न कपीतच लाग झाली. अबे तर तुले कोण सांगितलं होतं हिरो बनाले? आला मार खाऊन. अबे त्या हवेनं पायाला तिथून ढुंगणाले पायला. आता तुला मला फक्त पालीच बोलवलं होतं ना. ये बस बस. म्हणून तुले सांगतो, अंगापेक्षा काही मोठ्या गोष्टी करायच्या नाही. तुले माहिती ना बाल्या, मला भावना किती आवडते म्हणून. अबे चुलत भाऊ असो की सगळा भाऊ, तिच्यापाशी कोणी आलं ना भले सण. अगं भावना, यावेळेस पाणी भरत आहे. नाही रे, एक खिंड पाहिजे होता पाणी वापरायचं. अच्छा अच्छा, ते ना मी पकडतो. ठीक आहे, मला एक काम आहे, मी उद्या भेटतो तुम्हाला. अबे त्या पैसा सगळं. अबे तुलेच लेख होती. अबे तू साहेब बारक्याला. माया जवळ लयच कामाचं आहे. सासरा तुमच्यासारखा असल्यावर जावई तर कामाचा असला पाहिजे ना. पण मले कामाचा नाही, नोकरीवाला जवळ पाहिजे. आता सासरा सुपरवायझर म्हणल्यावर भावनासारखी सर्व गुण संपन्न मुलगी असल्यावर जावई तर गाडी बंगल्यावालाच भेटणार ना. माणूस गाडी बंगल्यावाला मोठ्या मनाचा पाहिजे, तेव्हाच तर लग्नाची गाठ आयुष्यभर टिकते. माया एवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे का कोणी इथं? तू शहरातला माणूस आहे. शहरातल्या माणसापेक्षा गावातल्या माणसाची मन मोठी असतात. तुमच्या गोष्टी झाल्या असन तर चला बसा.
तुला मटण जमते ना? अरे हो ना मामा, पाहुणचार करता म्हणून ते येतो ना इथं. चल चल. एक चाय. नमस्कार सर. कोण? काल तुम्ही जे लहान मुलाला पकडून दिलं तो माझ्या मित्राचा लहान मुलगा. मग मान्य आहे सर, चोरी केली तर शिक्षा मिळालीच पाहिजे, पण त्याचं वयच काय असेल? अबे तुझं म्हणणं काय आहे? सोडून देऊ त्याले? चोर आहे तो, चोर. जन्मला तेव्हा तो चोर नव्हताच, परिस्थितीने त्याला चोर बनवलं. त्याच्या एवढ्या सगळ्या लहान लहान मुलाजवळ मोबाईल दिसतो, त्याला पण वाटतं त्याच्याकडे पण एक असावा. पण आता शक्य नाही. सर, तुम्ही जर त्याला चान्स दिला नाही तर त्याचे पाऊल गुन्हेगारी क्षेत्रात वळणार. या वयात मुलाला जो मार्ग दिसतो तो त्याच मार्गाकडे वळतो. आता त्याचं भविष्य तुमच्या हातात असेल. विचार करा सर, फक्त एक चान्स.